अबब, पिण्याच्या पाण्यातच निघाल्या आळ्या. सिडको परिसरातील सारंग चौकातील धक्कादायक प्रकार. लाखो रुपयांची पाणीपट्टी भरूनही नाशिककरांना वारंवार पाणी समस्येला सामोरं जावं लागतं. त्यातच सिडको परिसरातील सारंग चौक परिसरात ड्रेनेज तसेच पाण्याच्या समस्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक त्रस्त झालेत. चक्क पिण्याच्या पाण्यात आळ्या असल्याचं आज सकाळी समोर आलं. एका लहान मुलीनं पिण्यासाठी पाणी घेतलं असता तिला पाण्यात आळ्या असल्याचं दिसून आलं. घर घेऊन 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून मला सतत तोच त्रास जाणवतो. एक तर चंबरचा, एक तर पिण्याच्या पाण्याचा. आणि कंप्लेंट करून पण कोणी म्हणजे अधिकारी म्हणा काही कोणी इथं येत नाही, दाद देत नाही. आणि मग तक्रार तरी कोणाकडे करायची? आम्ही सर्वसाधारण लोक, आमच्या घरी काही ॲक्वा नाही, हे नाही ते नाही. आम्ही सर्वसाधारण लोक आहे, मध्यमवर्गीय. आज पण सकाळी मी पाणी लावलं, मुलीने प्यायला पाणी घेतलं. मम्मी हे किती घाण पाणी येते, वास मारतं. डायरेक्ट चंबरच्या पाण्याचा वास मारतो, पिण्याच्या पाण्याचा. तर आम्ही तक्रार करायची कोणाकडे? मी वेदिका. मी शाळेतून आली तेव्हा मी पाणी प्यायला गेली तेव्हा माझ्या मम्मीला तिथून आळी होती. तर माझ्या मम्मीला आणि पप्पांना मी दाखवलं. तर आणि गेल्या दिवसापासून माझी बहीण आणि मी आजारी आहे. आळी कशात निघाली? पाण्यात निघाली प्यायच्या. संबंधित तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं मनपा पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं. ही तक्रार आत्ताच प्राप्त झालेली आहे. संबंधित जो पाणी चेकर आहे त्याला पाठवून पाणी चेक करू आणि पुढील कारवाई करू. लोकांनी सहज ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे सिडकोमध्ये जागोजागी. तरी महापालिकेकडून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण शोधू ते पाणी, दूषित पाणी असेल तर. मात्र पिण्याच्या पाण्यात आळ्या सापडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. परिसरातील घरांमध्ये लहान मुलं देखील आजारी पडल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलं. उलट्या, झुला, सतत पोटदुखीसारखे आजार होत असल्यानं मनपा प्रशासनानं त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं. कामगारांची वस्ती असणार सिडको परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग 24 मधील सारंग चौकामध्ये पाण्याच्या प्रश्नाने प्रादुर्भाव निर्माण केला आहे. पण तसेच इथे येणारं पाणी हे कमी जलद गतीने न येता या पाण्यामध्ये जवळपास बरेच दिवसापासून आळ्या निघणं, पाण्याचा वास येणं यांसारखे बरेचसे असे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळं नागरिकांचे, महिलांचे व तसेच इथे राहणाऱ्या लहान मुलांचे जीवितव्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या महिला प्रशासनाकडे तक्रार करतात, पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेता येथे जो रोज पाणी पुरवठा केला जातो हाही विस्कळीत असा केला जातो, जेणेकरून इथे येणारा हा पाणी पुरवठा इथे बऱ्याचशा पाण्याचा वास येत असल्यामुळं नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले असून इथे कुठल्याही प्रशासन दखल घेत नाही आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे, यांनी जर लवकर दखल न घेतली तर महानगरपालिकेवर लवकरच आंदोलन छेडण्यात येईल. पाणी हा प्रश्न हा मूलभूत गरजांमध्ये येतो आणि या जर मूलभूत गरजा आम्हाला मनपा पुरवू शकत नसेल तर या मनपाचा धिक्कार आहे आणि हा धिक्कार आम्ही मनपामध्ये येऊन करू हीच त्यांना ग्वाही देतो. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.